फिनालेला असं वाटलं होतं, की कदाचित ती बॅग दीपाली ताईने उचलावी का? किंवा कदाचित ताई टॉप 3 मध्ये आहे, टॉप 3 काहीच माहिती नव्हतं. पण नंतर जेव्हा मी काल विशालचा इंटरव्ह्यू केला, तेव्हा मला विशाल एक गोष्ट बोलला, "अगर उसमें 10-15 लाख होते ना, तो मैं उठा लेता." काय माइंडसेट होतं, की अमाउंट कमी होती, की उचलायचंच नव्हतं? नाही, नाही. माझ्या डोक्यात तर उचलायचं नव्हतं. कारण माझ्या डोक्यात होतं, की मी जाणार. म्हणजे मी एवढ्या 5 मध्ये नाही, मी टॉप 2 पर्यंत तरी, टॉप 3 पर्यंत तरी असणार. एवढं ह्या लेव्हलला मी खेळले होते. सो माझ्या डोक्यात ते पैसे उचलण्याचं आलंच नव्हतं. पण तिथे सगळेजण उभे होते. पण ते 1, 2, 3, 4, 5 लाखापर्यंत आले. म्हटलं 5 लाख आजूबाजूला ती कौच चालू झालेली, की 5 लाख कोण घेणार? 5 लाख कोण घेणार? सो माझ्या डोक्यात ते बिलकुलच नव्हतं आणि मला छान 100 दिवसाचा प्रवास मी पार केला होता आणि त्या प्रवासाबरोबर छान असा एक्झिट घ्यायची होती आणि ती मी घेतली होती. खूप मस्त. आल्यानंतर एपिसोड्स पाहिले किंवा काही एक विशेष एपिसोड जे म्हणजे घरात असताना असं विचार केलेला, की हा मी बाहेर जाऊन बघणार, की इथे नक्की काय घडलेलं? अगं, पण ॲक्च्युली आल्यानंतर मी आजारी पडले आणि मला सर्दी ताप झाला, जो 3 महिन्यात मला काहीच झालं नव्हतं. ते घरी आल्या-आल्या दुसऱ्या दिवशी सकाळी उठलीच ती सर्दी आणि तापाने. त्यामुळे मला काहीच बघायला नाही मिळालं. पण मला इच्छा खूप आहे, की मी कशी दिसली आहे. मी माझे काय-काय पर्टिक्युलर गोष्टी ज्या झाल्यात त्या बघायच्यात. माझ्या मागून माझ्याबद्दल कोणी-कोणी काय-काय बोललंय, जे मला माहीत नाहीये. कारण मला कधीच चुगली दाखवली नाही बिग बॉसने. सो तेही बघायचंय. आणि कारण मी एवढी चुगल्या केल्या नाहीत कोणाच्याबद्दल. त्यामुळे मला म्हणजे माझा होता, मी बोलायची, ज्या व्यक्तीबरोबर बोलायची ती त्यांच्याबद्दल त्याच्या विरोधात बोलत होते. पण माझ्या मागे कोण-कोण बोलतंय ते मला आता बघायचं आणि ते मी बघणार आहे. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.